नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. हेअर ब्रेडिंग हे सजावटीचे नमुने तयार करण्यासाठी केसांना वेणी घातल्याचे तंत्र आहे. ही एक बहुमुखी स्टाईल पद्धत आहे जी बऱ्याच लांबी आणि केसांच्या प्रकारांवर वापरली जाऊ शकते. उद्देश्य या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल फिशटेल ब्रेड बनवणे, फ्रेंच ब्रेड बनवणे आणि अपसाइड डाऊन ब्रेड बनवणे. आता आपण सर्वसाधारणपणे ब्रेडिंग प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि साहित्य पाहू. आपल्याला खालील साधने आणि सामग्रीची आवश्यकता असेल, जसे की कंगवा, ब्रश, हेअर क्लिप्स, हेअर बँड, केसांचे सामान, हेअर जेल किंवा वॅक्स आणि सिरम. इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्व उपकरणे योग्यरित्या स्टरलाइज केले असल्याची खात्री करा. प्रक्रियेपूर्वी आपले हात साबण आणि पाण्याने धुवा. चला आता फिशटेल ब्रेडची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील पायऱ्यांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस उत्पादन लागू करा. पायरी 2, केसांना ब्रश करा. पायरी 3, केसांचे 2 भाग करा. पायरी 4, प्रक्रिया सुरू करा. आणि पायरी 5, वेणी सुरक्षित करा. आता आपण या चरणांचा तपशीलवार विचार करूया. स्वच्छ कोरड्या केसांपासून सुरुवात करा. केसांना धरून ठेवण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी तुम्ही मूस, सिरम किंवा टेक्स्चरायझिंग स्प्रे सारखी काही केस उत्पादने लावू शकता. कोणताही गुंता, गाठी किंवा अडथळे दूर करण्यासाठी केस पूर्णपणे ब्रश करा किंवा कंगवा करा. मागे सर्व केस एकत्र करा आणि 2 समान भागांमध्ये विभागून घ्या. एक भाग आपल्या डाव्या हातात आणि दुसरा उजव्या हातात धरा. आपल्या उजव्या हाताचा वापर करून उजव्या भागाच्या बाहेरील काठावरून केसांचा एक लहान स्ट्रँड घ्या. फिशटेल ब्रेडचे गुंतागुंतीचे स्वरूप राखण्यासाठी स्ट्रँड लहान असल्याची खात्री करा. मागील पायरीमध्ये तुम्ही उचललेल्या केसांचा छोटा स्ट्रँड उजव्या भागावर आणा आणि त्यास डाव्या भागासह जोडा. या टप्प्यावर केसांचा लहान भाग आता डाव्या भागाचा भाग असावा आणि उजवा भाग थोडा पातळ असावा. आता हात बदला आणि प्रक्रिया पुन्हा करा. आपल्या डाव्या हाताचा वापर करून डाव्या विभागाच्या बाहेरील काठावरून केसांचा एक छोटासा भाग उचला. तुम्ही मागील पायरीमध्ये उचललेल्या केसांचा छोटा स्ट्रँड डाव्या भागावर आणा आणि त्यास उजव्या भागासह जोडा. हे फिशटेल ब्रेडचे संपूर्ण चक्र पूर्ण करते. अशाच प्रकारे दोन्ही बाजूंच्या केसांना आळीपाळीने जोडून वेणी घालत राहा. प्रत्येक पेरीसह तुम्ही एका बाजूने एक लहान स्ट्रँड घ्याल आणि त्यास ओलांडून उलट बाजूस जोडा. हे फिशटेल ब्रेडचे विशिष्ट विणलेले स्वरूप तयार करते. आपण इच्छित लांबीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सुरू ठेवा. तुम्ही केसांच्या शेवटपर्यंत वेणी घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार एका विशिष्ट ठिकाणी थांबू शकता. व्यवस्थित आणि एकसमान दिसण्यासाठी स्ट्रँड लहान आणि आकारात एकसमान ठेवण्याचे लक्षात ठेवा. एकदा आपण इच्छित लांबीपर्यंत पोहोचल्यानंतर लहान केसांच्या लवचिक किंवा सजावटीच्या केसांच्या बांधाने वेणी सुरक्षित करा. आवश्यक असल्यास सैल केस ठेवण्यासाठी तुम्ही बॉबी पिन देखील वापरू शकता. तुम्ही ब्रेडमध्ये काही ॲक्सेसरीज जोडू शकता, जसे कृत्रिम फुले, दागिने इत्यादी. लक्षात ठेवा, सराव परिपूर्ण बनवतो. त्यामुळे तुमचा पहिला प्रयत्न तुम्हाला पाहिजे तसा झाला नाही तर काळजी करू नका. थोड्या सरावाने आपण एक सुंदर फिशटेल ब्रेड तयार करण्यास सक्षम व्हाल. चला आता फ्रेंच ब्रेडची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील पायऱ्यांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस तयार करा. पायरी 2, केसांना ब्रश करा. पायरी 3, केसांचे भाग करा. पायरी 4, ब्रेडिंग सुरू करा. आणि
पायरी 5, वेणी सुरक्षित करा. आता आपण या पायऱ्यांचा तपशीलवार विचार करूया. केस स्वच्छ असल्याची खात्री करा. चांगले होल्ड करण्यासाठी थोड्या प्रमाणात स्टायलिंग उत्पादन किंवा हेअर स्प्रे लावा. कोणताही गुंता काढून टाकण्यासाठी क्लायंटचे केस ब्रश करा आणि खात्री करा की ते सुळसुळीत आणि गाठी नसलेले आहेत. फ्रेंच वेणी तयार करण्यासाठी डोक्याच्या वरच्या बाजूला केसांचा एक छोटासा भाग काळजीपूर्वक निवडा. विशेषतः केसांच्या रेषेपासून जिथे तुमचे कपाळ तुमच्या डोक्याच्या शीर्षस्थानी मिळते. रणनीतिकदृष्ट्या निवडलेली ही जागा फ्रेंच वेणीच्या सुरुवातीच्या भागासाठी प्रारंभिक बिंदू म्हणून काम करेल, ज्यामुळे तुम्ही वेणी विणताना अतिरिक्त स्ट्रँड सहजपणे समाविष्ट करू शकता. आपण निवडलेल्या केसांचा लहान भाग 3 समान भागांमध्ये विभाजित करा. डाव्या हाताने डावा विभाग, उजव्या हाताने मध्य आणि उजवा विभाग पकडा. वेणी सुरू करण्यासाठी मधल्या भागावर उजवा भाग वरून क्रॉस घ्या, म्हणजे उजवा भाग मध्यम विभाग होईल. नंतर डावा भाग मध्यभागावरून ओलांडून घ्या, जेणेकरून डावा विभाग नवीन मधला विभाग होईल. मूलभूतपणे तुम्ही उजव्या आणि डाव्या विभागांना मध्यभागी ओलांडत आहात आणि त्यांच्या स्थानांची अदलाबदल करत आहात. प्रारंभिक क्रॉसओव्हर पूर्ण केल्यानंतर वेणीमध्ये अधिक केस जोडा. मध्यभागी उजवा भाग ओलांडताना डोक्याच्या उजव्या बाजूने केसांचा एक छोटा भाग गोळा करा आणि उजव्या भागात जोडा. त्याचप्रमाणे तुम्ही मध्यभागी डावा भाग ओलांडताच डोक्याच्या डाव्या बाजूने केसांचा एक छोटा भाग गोळा करा आणि डाव्या विभागात जोडा. उजवा विभाग मध्य भागावरून ओलांडण्याची प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. उजव्या बाजूने केस जोडणे आणि डाव्या भागाला मध्यभागी ओलांडणे, डाव्या बाजूने केस जोडणे या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. वेणी जसजशी पुढे जाते तसतसे ते विणकाम प्रभाव निर्माण करते. तुम्ही वेणी घालणे सुरू ठेवा. मधला भाग क्रॉस करण्यापूर्वी डोक्याच्या प्रत्येक बाजूचे केस हळूहळू त्यांच्या संबंधित विभागात जोडा. वेणीमध्ये स्पष्टता राखण्यासाठी विभाग व्यवस्थित आणि वेगळे ठेवा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मानेच्या मागच्या भागापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत केस जोडून फ्रेंच ब्रेड सुरू ठेवा. या टप्प्यावर तुमचे सर्व केस वेणीमध्ये समाविष्ट केले पाहिजेत. एकदा तुम्ही सर्व केस केले की आणखी केस न जोडता वेणी घालणे सुरू ठेवा. उरलेल्या केसांना नियमित 3 स्ट्रँड पोनीटेलमध्ये वेणी लावा, जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत पोहोचत नाही. शेवटी फ्रेंच ब्रेड आपल्या जागी व्यवस्थित ठेवण्यासाठी हेअर इलॅस्टिकने शेवट सुरक्षित करा. वेणी सजवताना तुम्हाला तुमची वैयक्तिक शैली व्यक्त करण्याची आणि वैयक्तिक स्पर्शाने संपूर्ण रूप वाढवण्याची संधी मिळते. तंत्र परिपूर्ण करण्यासाठी थोडा सराव करावा लागेल, खास करून जर तुम्ही फ्रेंच ब्रीडिंगसाठी नवीन असाल. तुमचा वेळ घ्या, धीर धरा आणि तुमच्या पहिल्या प्रयत्नात ते निर्दोष ठरले नाही तर काळजी करू नका. सरावाने आपण सुंदर फ्रेंच वेणी तयार करण्यात अधिक सहज आणि निपुण व्हाल. आता आपण अपसाइड डाऊन ब्रेडची प्रक्रिया पाहू. प्रक्रियेमध्ये खालील चरणांचा समावेश आहे. ते आहेत: पायरी 1, केस उत्पादन लागू करा. पायरी 2, केसांना ब्रश करा. पायरी 3, केसांचे भाग करा. पायरी 4, ब्रेडिंग सुरू करा. आणि पायरी 5, वेणी सुरक्षित करा. आता आपण या चरणांचा तपशीलवार विचार करूया. स्वच्छ कोरड्या केसांपासून सुरुवात करा. केसांना धरून ठेवण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी तुम्ही मूस, सिरम किंवा टेक्स्चरायझिंग स्प्रे सारखी काही केस उत्पादने लावू शकता. कोणताही गुंता काढण्यासाठी केसांना ब्रश करून सुरुवात करा आणि ते गुळगुळीत आणि काम करण्यास सोपे असल्याची खात्री करा. कानाच्या अगदी वरपासून डोक्याच्या वरच्या भागापर्यंत केसांना किंचित वळणदार रेषेत विभाजित करा आणि तो भाग आत्तासाठी क्लिप करा. बोटांचा किंवा कंगव्याचा वापर करून तुमचे केस मध्यभागी विभाजित करा. मानेच्या मागच्या भागापासून सुरुवात करून डोक्याच्या तळाशी केसांचा एक छोटा भाग एकत्र करा. ते 3 समान भागामध्ये विभाजित करा. डावे,
मध्य आणि उजवे. उजवा विभाग मधल्या भागावर ओलांडून पुढे जा. नंतर डावा विभाग मध्य भागावर ओलांडून जा. ही ब्रेडची सुरुवातीची स्थिती आहे. जसजशी तुम्ही वेणी घालणे सुरू ठेवता तसे मधला भाग ओलांडण्यापूर्वी बाहेरील भागात केसांचे नवीन भाग जोडा. हे करण्यासाठी डोक्याच्या डाव्या बाजूला मानेच्या मागील बाजूस केसांचा एक छोटा भाग घ्या आणि वेणीच्या डाव्या बाजूला जोडा. नंतर उजवा विभाग मध्यभागी ओलांडून जा. पुढे डोक्याच्या उजव्या बाजूला मानेच्या मागील बाजूस केसांचा एक छोटा भाग घ्या आणि वेणीच्या उजव्या बाजूला जोडा. मधला भाग डावीकडे पार करा. वेणी घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. या पॅटर्नची पुनरावृत्ती करा. डोक्याच्या दोन्ही बाजूपासून वेणीच्या बाहेरील भागांमध्ये केसांचे लहान भाग जोडून त्यांना मध्यभागी ओलांडून घ्या. या पद्धतीने वेणी घालणे सुरू ठेवा. हळूहळू तुमच्या डोक्याच्या वरच्या बाजूला जा. वरच्या दिशेने जाताना डोक्याभोवती केस गोळा करा आणि वेणीमध्ये समाविष्ट करा. हे करताना वेणी घट्ट ठेवण्याचे लक्षात ठेवा. एकदा तुम्ही तुमच्या डोक्याच्या वरच्या किंवा इच्छित स्टॉपिंग पॉइंटवर पोहोचल्यावर केस बांधून वेणीचा शेवट सुरक्षित करा. मागे जा आणि वेणी व्यवस्थित समायोजित करण्यासाठी हळूवारपणे बाजूंनी खेचा. वरचा भाग सोडा आणि पोनीटेलमध्ये विभाग आणि वेणी एकत्र करा. वेणीचे बाकीचे भाग ओढून एक बन बनवा. अंतिम व्यवस्था करण्यासाठी कोणत्याही सैल स्ट्रँड किंवा फ्लायअवे सुरक्षित करण्यासाठी तुम्ही बॉबी पिन वापरू शकता. पोनीटेलमध्ये ॲक्सेसरीज जोडून तुम्ही हेअरस्टाईल आणखी सुंदर आणि उन्नत करू शकता. आणि इतकेच, आपण यशस्वीरित्या एक रिव्हर्स फ्रेंच ब्रेड तयार केली आहे. आपल्या स्टायलिश हेअरस्टाईलचा आनंद घ्या. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो फिस्टल ब्रेडिंग तंत्र, फ्रेंच ब्रेडिंग तंत्र आणि रिव्हर्स फ्रेंच ब्रेडिंग तंत्र. बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटू.